सुप्रिया भेटीला की जीवा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आपण पाहूयात वारी संदर्भातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। विठुनामाच्या गजरात पार पडला माऊलींचा नीरा स्नान सोहळा, तर तुकारामांची पालखी आज बारामतीत। बारामतीतल्या सदाशिवनगरच्या रिंगण सोहळ्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता, पालखी सोहळा समितीची भूमिका आडमुठी, सरपंचांचं म्हणणं। माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या सुरक्षेसाठी खास श्वान पथकाची तैनात, पुण्यापासून नीरेपर्यंत बजावली चोख कामगिरी। आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर होडी दुरुस्तीच्या कामाला वेग, वारकऱ्यांना चंद्रभागेच्या पहिल्या तीरावर पोहोचवण्याचं काम करतात नावाडी। आज नीरामध्ये माऊलींच्या पालखीचा नीरा स्नान सोहळा उत्साहामध्ये पार पडलेला आहे। विठुनामाचा गजर करत वारकरी नीरेकाठी इथे जमलेले होते। नीरेच्या काठी पादुकांची पूजा करून नीरा स्नान सोहळा पार पडला। नीरा स्नानाचा सोहळा अनुभवण्यासाठी भक्तांची एकच गर्दी पाहायला मिळाली। आजचा मुक्काम हा माऊलींचा लोणंदमध्ये असणार आहे। आजची माऊलींची पालखी ही नीरेहून आता पुढे गेलेली आहे आणि आजचा माऊलींचा मुक्काम हा लोणंदमध्ये असेल। आपण पाहतोय की लाखो वारकऱ्यांची मांदळी इथे जमलेली आहे। लाखो वारकरी इथे आपल्याला जमलेले पाहायला मिळतात। तर माऊलींच्या या पादुकांचं पूजन झालं आणि त्याच्यानंतर हा नीरा स्नान सोहळा पार पडलेला आहे। तर या वारकऱ्यांचा उत्साह आता आपण पाहू शकतोय। या वारकऱ्यांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि उत्साहामध्ये हा नीरा स्नान सोहळा इथे पार पडला। हा नीरा स्नान सोहळा अनुभवण्यासाठी इथे लाखो वारकरी जमत असतात आणि आता आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीनं या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा नीरा स्नान सोहळा पार पडला। माऊलींच्या पालखीचा नीरा स्नान सोहळा तर आता आपण पाहिला। हा सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी वारकऱ्यांची नीराकाठी मांदियाळी भरत होती। यावेळी काही वारकऱ्यांनी नीरा नदीच्या स्नानाचं महत्त्व सांगणारा अभंग गायलाय। आपणही हा अभंग ऐकूयात। नीरा भिवरा पडता दृष्टी, नीरा भिवरा पडता दृष्टी, स्नान केल्या सकळ सृष्टी, स्नान केल्या सकळ सृष्टी, पूर्वज उत्तराती वैकुंठी, पूर्वज उत्तराती वैकुंठी, एक स्नान केलिया धन्य भीमा तीर, धन्य धन्य भीमा तीर, शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, सकाळ तीर्थे माद्यान काळी, सकाळ तीर्थे माद्यान काळी, हे येती पुंडलिका जवळी, येती पुंडलिका जवळी, घरची आंघोळी वंदिती चरण, धन्य धन्य भीमा तीरे, धन्य धन्य भीमा तीरे, पुंडलिका चंद्रभागा माता ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, महाराज की जय। आता आपण या वारकऱ्यांचा उत्साह पाहिलेला आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये लाखो वारकरी शेकडो किलोमीटरचा प्रवास करत सहज पार करत असतात आणि महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे त्यांच्या सुरक्षेची। या वारीमध्ये पोलिसांबरोबर श्वान पथकही येत असतं, ती पार पाडत असतात आणि वारकरी जसा माऊलींच्या पायी नतमस्तक होतो त्याप्रमाणे माऊलींची जागा सुरक्षित करून नतमस्तक होतो। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांनी। एक मिनिट इथे थांबा।
संपूर्ण वारीमध्ये जशी वारकऱ्यांची सेवा पोलीस करतात त्याच पद्धतीने पालखीच्या बरोबर महत्त्वाची भूमिका बजावते ते श्वान आणि माझ्याबरोबर आता हे संपूर्ण श्वान पथक आहे आणि वारीमध्ये कशा पद्धतीने श्वान पथक पालखीची सुरक्षा घेते त्यांचे प्रमुख माझ्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून विचारूया. एकंदरीत मला सांगा कुठपासून आणि कुठल्या ठिकाणापर्यंत आपली जबाबदारी आहे? आळंदी ते निरेपर्यंत आमची जबाबदारी आहे. पुणे जिल्ह्यामध्ये दिनांक 28 पासून आज 5 तारखेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी माऊलीच्या पालखीचे विसावे आहेत, मुक्कामाचे ठिकाण आहेत, त्यानंतर पार्किंग एरिया आहे, अशा सर्व ठिकाणी आमचं BDDS पथक हे स्वतंत्रपणे डॉग स्क्वॉडमार्फत तपासणी केली जाते आणि त्याचबरोबर इतर जी साधनं आहेत त्यांच्या मार्फत सुद्धा तपासणी करून असे प्रमाणपत्र की बाबा ही जागा सुरक्षित आहे अशा प्रकारचं प्रमाणपत्र संबंधित प्रभारी अधिकारी यांना दिलं जातं. समजा स्मेलिंगला सांगितल्यानंतर जेव्हा तो सिग्नल देतो त्यावेळेस मी समजून जातो की यांनी मला सिग्नल दिलेला आहे आणि त्या ठिकाणी काहीतरी अशी घातपात वस्तू आहे असं मला निदर्शनास आहे आणि लगेच मी वरिष्ठ आणि लगेच मी टेक्निकलचे जे आमचे कर्मचारी आहेत त्या लोकांना सांगून ते मग बाकीची पुढची तपासणी करतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज वारी प्रवासातील दुसऱ्या टप्प्यात पोहोचणार आहे. हुंडवडे गवळ्याची इथला रात्रीचा मुक्काम केल्यानंतर आज तुकोबारायांची पालखी बारामतीकडे या पालखीने प्रस्थान ठेवलंय तर वाल्हे इथला मुक्काम घेऊन माऊलींची पालखी लोणंदकडे मार्गस्थ झाली आहे. आजचा माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा लोणंदमध्ये असणार आहे तर या दोन्ही पालखी सोहळ्यातील दुपारच्या सत्रात अनेक सोहळे बघायला मिळाले. आज माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या पात्रात स्नान घालण्याचा सोहळाही पार पडलाय. पहाटेपासून नीरा नदीच्या काठावर वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. आणि आता आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी संदीप राजगुळकर. संदीप, काय सांगशील? खरं तर वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो अगदी शिगेला पोहोचला. आपण पाहिलं की आज नीरा स्नान सोहळा पार पडला माऊलींच्या पादुकांचा. काय सांगशील एकंदरीत कसं वातावरण आहे आणि आता माऊलींची पालखी कुठे आहे? माऊलींची पालखी सुप्रिया आता काही वेळापूर्वीच लोणंदमध्ये विसावलेली आहे. आजचा जो मुक्काम आहे माऊलींच्या पालखीचा हा लोणंदमध्ये असणार आहे. वाल्ह्यामधून निघाल्यानंतर नीरा नदीच्या काठी आज दुपारी ही पालखी विसावली होती थोडा वेळ आणि त्यावेळेला ज्ञानेश्वरांच्या पादुकांचं जे स्नान आहे ते नीरा नदीमध्ये पार पडलं. अतिशय महत्व आहे. चंद्रभागामध्ये स्नानाला जितकं महत्व आहे तितकंच महत्व या नीरा नदीतल्या स्नानाला देखील आहे. त्यामुळे ही पालखी तिथं विसावली आहे. आणि दुसरीकडे तुकोबारायांची जी पालखी आहे ती पालखी आता बारामती मध्ये विसावलेली आहे. आजचा मुक्काम जो आहे तो बारामतीमध्ये असणार आहे आणि सोपान काकांची जी पालखी आहे ती मात्र सोमेश्वर नगर मध्ये असणार आहे. आज तिथं दुपारी उभं रिंगण देखील पार पडलेला आहे. उद्या तुकोबारायांची पालखी इथून बारामतीमधून प्रस्थान ठेवेल तर ज्ञानोबा माऊलींची पालखी ही लोणंद मधून उद्या दुपारनंतर प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर लिंबाचे झाड जिथं आहे, चांदोबाचा लिंब जिथं आहे तिथं उद्या दुपारी उभं रिंगण होणार आहे आणि हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी आणि नागरिक त्या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे. बरोबर संदीप, खरं तर तुझ्या मागे आपण पाहू शकतो की अनेक वारकरी आहेत, त्यांचा उत्साह आता आपण पाहू शकतोय. काय सांगशील तिथल्या सगळ्या वातावरणाबद्दल? कारण इतका मोठा प्रवास करतायत, चालत चालत मोठा हा सगळा प्रवास ते पार करतायत, मात्र तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जो उत्साह पाहायला मिळतोय तो अगदी बघण्याजोगा आहे. काय सांगशील त्याविषयी? एक मोठा उत्साह सुप्रिया इथं बघायला मिळतोय. आता जसं जसं जवळ पंढरपूरची वाट येईल तसं तो आसूसलेला आहे सगळा वारकरी भक्त. आणि जर आपण बघितलं तर पाठीमागं नजर टाकली तर या ठिकाणी सगळं स्वागत केलं जात आहे सगळ्या या वारकऱ्यांचं. वेगवेगळ्या संघटनांकडून पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज आहे, जिल्हा प्रशासन देखील सज्ज आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो मात्र कमी झालेला नाही. पावसानं आज दिवसभरामध्ये काही काळ विश्रांती घेतली होती पण गप्पा गोष्टी करत जो गावाकडचा जो खाद्यपदार्थ आहे जो खास मेनू दररोज बनवला जातो दिंड्यांमधनं, मग झुणका भाकर असेल किंवा इतर असेल त्याची मी सगळी मेजवानी चाकत हा वारकरी आता पंढरपूरकडे. बरोबर, धन्यवाद संदीप दिलेल्या सर्व माहितीबद्दल. आपण पाहतो की आता वारकऱ्यांना जी ओढ लागली आहे ती विठुरायाची ओढ लागलेली आहे, पंढरपूरकडे जाण्याची ती ओढ लागलेली आहे. आपण पाहूयात पुढची बातमी. सोपान देवांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज सोमेश्वर नगर इथे झालेलं आहे. ढगाळ वातावरण आणि अधेमध्ये पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे लाखो वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. सासवडहून निघालेली पालखी दुपारी सोमेश्वर नगरला दाखल झाली होती तर आज पालखीचा मुक्काम हा सोमेश्वर नगरलाच असून पालखी उद्या कोराळेकडे प्रस्थान ठेवणार आहे.
दरम्यान रिंगण सोहळ्यावरून नवा वाद आता पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सदाशिवनगरच्या रिंगण सोहळ्यावरून हा वाद निर्माण होऊ शकतो। रिंगणाबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही, तर पालखी सोहळा समितीची भूमिका ही आडमुठी असल्याचं सरपंचांचं म्हणणं आहे। रिंगणाची परंपरा खंडित करू नका असं गावकरी म्हणताय, तर जागेअभावी रिंगणाबाबत निर्णय झालेला नाहीये असं समिती सांगते। रिंगण होणार सदाशिवनगरमध्ये। आता तरी आम्ही सदाशिवनगर आमच्या परिपत्रकामध्ये लिहिलेलंच आहे, आम्ही काही ते नाही म्हटलेलं नाही। आम्हाला दुसऱ्या काही गोष्टींचे खुलासे आमच्यापर्यंत येतील आज 1-2 दिवसामध्ये, आणि त्याप्रमाणे त्याचा निर्णय करण्यात येईल। भेटीलागी जीवामध्ये आपण घेतो एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। आता बातमी पाहूयात। पंढरपुरातून आषाढी वारी आली की होडी चालकांना वेध लागतात ते होड्या दुरुस्त करण्याचे। वारीच्या पार्श्वभूमीवर सध्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये कोळी समाजाचे बांधव होड्यांची डागडुजी करण्याच्या कामामध्ये मग्न झालेत। या कोळी बांधवांशी संवाद साधलाय आमचे पंढरपूरचे प्रतिनिधी सुनील उमरे यांनी। वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेच्या स्नानाला ज्या पद्धतीने महत्त्व आहे, तसंच महत्त्व वारकरी संप्रदायामध्ये चंद्रभागेच्या पात्रामधील ज्या ओढ्या आहेत त्या ओढ्यामधून विहार करण्याचा आनंद लुटण्यासाठी काही वारकरी आवर्जून येत असतात। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती चंद्रभागेच्या या वाळवंटामध्ये होड्यांची दुरुस्ती सुरू आहे, डागडुगी सुरू आहे। आपल्यासोबत होडी चालक आहेत। काय चालू आहे वारीची तयारी? राग डांबर चालू आहे। पलीकडे विष्णुपद गोपाळपूरला नेत असतो आम्ही। वर्षातनं 2 वेळा खर्च करत असतो नावेला। कार्तिकी आणि आषाढीला। किती ओढ्या आहेत आपल्याकडे? 200 ओढे। 200 ओढ्या। आणि वारकरी मोठ्या श्रद्धेने बसतात? बसतात। काय म्हणतात वारकरी? वारकरी पलीकडे सोडा म्हणतात गोपाळपूरला। विष्णुपद। काय आता दुरुस्ती चालू आहे नेमकी? राग डांबर सुतार काम वर्षातनं 2 वेळा करत असतो। सगळ्या ओढ्यांची दुरुस्ती सुरू आहे? चालू आहे। मग आता कशाची वाट पाहताय तुम्ही? आता काय पाणी वाट पाहतो। पाणी आली आमचं चालू होतं, नाही तर पाणी नसलं आम्ही बंद पडतो धंदा। बंद पडतो। आपण पाहिलं की आलेले जे वारकरी आहेत या चंद्रभागेच्या पात्रातील या ओढ्यांमध्ये बसून विष्णुपदाला जातात, गोपाळपूरला जातात। त्याचबरोबर भक्त पुंडलिक मंदिर, नवा पूल, चंद्रभागेच्या पैल तीरावरती जाण्यासाठी या ओढ्यांचा वापर वारकरी करत असतात। त्यामुळं आषाढीच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या नौका ज्या आहेत त्याची डागडुगी सुरू आहे। सुनील उमरे, IBN लोकमत, पंढरपूर। यानंतर पुन्हा इथे घेतो एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पहा फक्त IBN लोकमत। वारी ज्या गावातून जाते तिथे चैतन्य पसरतं। प्रत्येकाला वारीमध्ये सहभागी होता येत नाही आणि काही ठिकाणी शेतीची कामंही असतात। मग विठूची श्रमातून भक्ती केली जाते। याच विषयावर ग्रामीण भागातील शेतकरी जेव्हा काव्यातून बोलतो तेव्हा निसर्गही डोलतो। मग वारा टाळ होतो आणि मग सुरू होतो हरिनामाचा गजर। पाहूयात त्यातील काही निवडक कविता। कुणब्याच्या रानामध्ये विठू राखणीला येतो, कुणब्याच्या रानामध्ये विठू राखणीला येतो, गाणी ऐकता मोठं चिवारा टाळ करी होतो। कुणब्याच्या रानामध्ये विठू राखणीला येतो, गाणी ऐकता मोठं चिवारा टाळ करी होतो। सोनसळी उन्हात गा जन्म कोवळा हिरवा, सोनसळी उन्हात गा जन्म कोवळा हिरवा, चुडा लेऊन फुलांचा झोंबे फांदीला गारवा। गर्द भंडाराचं लेणं रेखी बाभळ कपाळी, गर्द भंडाराचं लेणं रेखी बाभळ कपाळी, बारवेच्या सारणीला गाते सावली भूपाळी, हिरव्या पदराचा शालू माती वाटे रखुमाई, हिरव्या पदराचा शालू माती वाटे रखुमाई। चंद्रभागेतील तीर्थ इथे पाटातून वाही, टंच भरल्या मळ्यात तुझ्या कष्टाचं चांदन, टंच भरल्या मळ्यात तुझ्या कष्टाचं चांदन। पान फुल फांदीवर तुझ्या घामाचं गोंदन, पान फुल फांदीवर तुझ्या घामाचं गोंदन।
पाऊस नाही पाणी नाही धान कसं पेरू, पाऊस नाही पाणी नाही धान कसं पेरू, विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू, विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू. आधेमध्ये धारा पाडल्या त्याही गेल्या आटून, आधेमध्ये धारा पाडल्या त्याही गेल्या आटून, काळजा परिशिवार आपलं सारं गेलं फाटून, काळज परिशिवार आपलं सारं गेलं फाटून. दुबार तिबार पेरलं तेही लागे मरू, दुबार तिबार पेरलं तेही लागे मरू, विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू, विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू. विठू तुझ्या भेटीसाठी पंढरी येईल रे, विठू तुझ्या भेटीसाठी पंढरी येईल रे, गुरढोर बोडक्या राणी जीव मागे राहील रे, गुरढोर जो बोडक्या राणी जीव मागे राहील रे. पेच पडला मनी माझ्या डोळे लागे झरू, पेच पडल्या मनी माझ्या डोळे लागे झरू, विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू, विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू. शेतकरी छळण्याची थांबव तुझी खोड, ओला सुका दुष्काळ वाईट तरा मोड, शेतकरी छळण्याची थांबव तुझी खोड, ओला सुका दुष्काळ वाईट तरा मोड. वेळेवर पावसाची कर प्रथा सुरू, वेळेवर पावसाची कर प्रथा सुरू, विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू, विठू तुझ्या वारीची या वाट कशी धरू. आणि शेतकऱ्यांच्या या कवितांसह आपण भेटी लागे जीवामध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.